हाय फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना. खरं तर हा व्हिडिओ बनवण्यामागचे एकच कारण आहे की आपण रोज सोशल मीडियावर अनेक बातम्या पाहत आहोत. काही लोक कबुतरांविषयी म्हणजे पारव्यांविषयी बोलतात, तर काही कुत्र्यांविषयी. नवनवीन रोज शोध लागतात की कुत्र्यामुळे काय होते, पारव्यामुळे काय होते. पण कोरोना आला तो कोणामुळे आला? फक्त माणसामुळे हा कोरोना पसरला. सांगायचं एकच गोष्ट आहे की तुम्ही मुक्या प्राण्यांना कारण नसताना त्रास देतात. फक्त आपल्या समाजात 5% लोक ह्या प्राण्यांसाठी काम करतात आणि 95% लोक वाईट बोलतात. जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि या निसर्गात राहण्याचा अधिकार आहे. आता हेच पहा ना, हे प्राणी माणसांपासून टेकडीवरती कितीतरी किलोमीटर दूर आहेत, पण तरीही आपल्या समाजातील काही निगरघट्ट लोकांना की ज्यांच्यात माणुसकीही शिल्लक नाही, तरीही त्यांना त्रास होतो. आणि हे लोक सांगतात की तुम्ही या कुत्र्यांना खायला का देतात, तुम्ही या कुत्र्यांची संख्या वाढवतात. खरं तर कुत्र्यांची संख्या कोणामुळे वाढते हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण बोलणारे लोक इतके आहेत ना की जे शून्यही करत नाही त्यांच्यासाठी, पण बोलायला किंवा मानसिक टॉर्चर करायला अनेक लोक येतात. त्यांना मला एकच सांगायचं आहे की हा एकच जन्म आहे. जर जगता आलं तर नीट जगा आणि हा खरंच मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. जे लोक खायला देतात ना त्यांनाही त्रास देऊ नका. आणि खरंच ह्यांच्यामुळं काही होत नाही. आता हेच बघा ना, हा जो कचरा आहे, हा कचरा फक्त माणसांचाच आहे, या कुत्र्यांचा नाही. या घाणीतून चालत येऊन यांना खायला द्यावं लागतं. मग नक्की सांगा की हा कचरा कोणाचा आहे. आता इथे पाठीमागे एक कार्यालय आहे, हे लोक कचरा